ती काळरात्र भाग 1. सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाकरिता लिहिलेली आहे. यातून समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे कोणतेही उद्दिष्ट नाही. तसेच नावात साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस. सर्व पितृ अमावस्या म्हणतात की या 15 दिवसात स्वर्गाची द्वारे ते खुली असतात आणि या कालावधीमध्ये ज्या कोणाचा मृत्यू होईल त्याला सरळ स्वर्ग प्राप्ती होते. रुपेश आपल्या पत्नीला म्हणजेच रेवतीला सांगत होता, रेवती, माहीत आहे मला हे सर्व. लवकर उठ आता, तो देव्हारा पुसून घ्या, पूजा करून घ्या. मी जेवणाची तयारी करून घेते. आज आपल्याला पण वाढी दाखवायची आहे आणि आज काय करायचे आहे ते माहीत आहे ना? रुपेश, हो ग, माहीत आहे. म्हणूनच मी 2-3 दिवस ऑफिसला जाणार नाही आहे. तशा कामाच्या सर्व सूचना मी स्टाफला कालच देऊन आलो आहे. थोडा आराम करू दे, नंतर मीच करतो सर्व. रेवती, नको ना रे, उगाच वेळ घालवू. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला बाहेर पण जायचं आहे. परत रात्रीचं जागरण कसं होणार सर्व? खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. समजतंय का तुला? रुपेश, हो, माझी आई. उठतो. बस. रुपेश कीर्तीकर पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यावसायिक. त्यांच्या आर.के. कन्स्ट्रक्शनचा यशाचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावत होता. मंदी असली किंवा महागाई किंवा अजून काही, यांचा व्यवसाय नेहमीच तेजीत असायचा. त्याला कारणही तसेच होते. उत्तम दर्जाचे बांधकाम, लोकांच्या खिशाला परवडतील अशा घरांच्या किमती आणि तेथे राहताना लोकांना असणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची पूर्तता. उदाहरणार्थ मंडई, इस्पितळे, प्रवास सुविधा आणि बरेच काही. हे तत्त्व त्यांनी सुरुवातीपासूनच जपले होते आणि म्हणूनच त्यांचा या क्षेत्रात विशेष दबदबा होता. तसं बघायला गेलं तर हे यश इतके रुपेशचे आहे तितकेच ते रेवतीचे देखील आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रेवती रुपेश कीर्तीकर, पूर्वाश्रमीची रेवती राजाध्यक्ष, एक नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ. आर.के. कन्स्ट्रक्शनच्या बऱ्याच इमारती ह्या तिने डिझाईन केलेल्या होत्या. जवळपास 4-5 वर्ष एकत्र काम केल्यानंतर आपल्या दोघांमध्ये खास नाते आहे याची जाणीव या दोघांना झाली आणि मग त्यांनी विवाह करून आपला संसार सुरू केला. रुपेश आणि रेवती बालपणापासूनच एकत्र होते. राहायला एकाच कॉम्प्लेक्समध्ये, शाळा पण एकच, कॉलेज पण एकच. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे एकमेकांशी संबंध चांगले होते. पहिल्यापासून दोघेही अभ्यासात हुशार. अगदी पहिल्या 5 मध्ये त्यांचा नंबर हमखास यायचा. चित्रकला हा दोघांच्याही आवडीचा विषय. रुपेशचे वडील इंटिरियर डिझायनरचे काम करत होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला या सर्व कन्स्ट्रक्शन क्षेत्राची आवड होती आणि ती त्याने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण देखील केली. रेवतीच्या घरी असा कोणता वारस नव्हता, पण तिची आवड तिला या क्षेत्रात घेऊन आली. सुरुवातीला 1-2 ज्यावेळी रुपेशने त्याला आपली स्वतःची कामे सुरू केली त्यावेळी सर्वात पहिले डिझाईन हे देखील रेवतीने बनविले होते. त्या कामात रुपेशला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि रेवतीची जागा रुपेशच्या कंपनीत पक्की झाली. यानंतर थोडासा वाईट काळ देखील आर.के. कन्स्ट्रक्शनने पाहिला, पण न डगमगता सर्व कर्मचारी रुपेशच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आणि त्यानंतर त्याच्या कंपनीने कधीही मागे वळून पाहिले नाही. रुपेश देखील आपल्या कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेत होता. पगार, बोनस, बढती हे तर होतेच, पण अगदी तळागाळातल्या कर्मचाऱ्यांसोबत देखील रुपेशने आपुलकीचे संबंध ठेवले होते. त्यामुळे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे आपापली कामे करत असत आणि त्याच गोष्टींमुळे कंपनी दिवसेंदिवस यशाचे नवनवे शिखर गाठत होती. या सर्व कामात रेवतीची त्याला बहुमोल साथ लाभत होती. ती असताना त्याला कोणत्याही गोष्टीत त्याला लक्ष घालायची गरज पडत नसे. प्लॅन डिझाईन करण्यासोबतच ती कंपनीसाठी मोक्याच्या ठिकाणी जागेची पाहणी करणे, मालकाकडून जागा योग्य भावात जागा विकत घेणे, काम सुरू असताना तेथील स्थायिक लोकांना प्राधान्य देणे, अशा अनेक गोष्टी करत होती. एकंदरीत सर्व काही अत्यंत सुखदायक सुरू होते. अतिशय कमी वयातच रुपेशने स्वतःच्या हिमतीवर अमाप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. रेवती देखील तिच्या या आयुष्यात आनंदी होती. बंगले, गाड्या, नोकर सर्व काही होतं. थोडक्यात काय तर सुख पायाशी लोळण घेत होतं. दोघांनाही दुःख फक्त एकाच गोष्टीचं होतं, ते म्हणजे संतती. लग्नाला 12 वर्ष उलटून गेली होती, पण घरात अजून काही पाळणा हल्ला नव्हता. पैशाने श्रीमंती होते म्हणून लोक समोरून बोलत नसत, परंतु पाठीमागे सर्वांची कुजबूज चालत असे.
सर्व तपासण्या करून झाल्या होत्या, सर्व इलाज करून झाले, देव नवस पण झाले, परंतु पदरी मात्र निराशा. या निराशेमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी दोघांनी स्वतःला कामात झोकून दिलं होतं खरं, पण मनाला कसं समजावता येणार होतं. कोणी काहीही सांगितलं तरी दोघे मागचा पुढचा विचार न करता सर्व उपाय करत होते. कधीतरी आपली कूस उजवेल या अपेक्षेवर दोघे एकमेकांना साथ देत होते. या त्रासलेल्या मनाला थोडासा विसावा मिळावा म्हणून दोघांनी काही दिवस कुठेतरी बाहेर फिरून येण्याचा बेत आखला. तसे तर दोघे बहुतेक देश फिरून आले होते, म्हणून यंदा कुठे लांब न जाता जवळच कुठेतरी जाण्याचा निर्णय घेतला. गुगलवर सर्च करताना त्यांना भुरळ घातली ती कोकणातल्या किनारपट्टीने. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारपट्टी, सफेद वाळू, नारळी पोफळीच्या बागा, असं अजून बरंच काही. यापूर्वी ही अनेकदा ते कोकणात जाऊन आले होते, पण यावेळी तिथला झालेला विकास त्यांना अधिक भावला होता. शेवटी त्यांनी कोकणात फिरून येण्याचा निर्णय घेतला. दरवेळीप्रमाणे यावेळी आरामदायी प्रवास करण्यापेक्षा लोकल प्रवास करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रेवतीने सर्व बुकिंग केली. ट्रेन, हॉटेल्स, तिकडे फिरण्यासाठी टुरिस्ट फार इत्यादींची बुकिंग झाल्यावर त्यांनी जाण्याची तयारी सुरू केली. 4 दिवसानंतर ते प्रवासाला निघणार होते. रुपेशने इकडे ऑफिसमध्ये सर्व स्टाफला त्यांची कामे वाटून आणि समजावून दिली. या सर्व गडबडीत 4 दिवस कसे निघून गेले ते त्यांना समजलेच नाही आणि अखेर ठरल्या दिवशी ड्रायव्हरने त्यांना पनवेलला सोडले. तिकडून रात्रीची कोकण कन्या ट्रेन पकडून ते पुढच्या प्रवासाला निघाले. आलिशान कारमधून फिरणाऱ्या त्या दोघांसाठी हा अनुभव काहीसा वेगळा होता. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये शिरकाव करणाऱ्या प्रवाशांची धडपड, प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांच्या विविध तऱ्हा, प्रवासाला जाणाऱ्यांची आणि त्यांना सोडायला आलेल्यांची संभाषणे आणि खूप काही. त्यांची तिकीट ही फर्स्ट क्लास AC ची होती. समोर आलेल्या त्यांच्या बोगीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि काही क्षणातच ट्रेन पुढील प्रवासाला निघाली. नुकतीच दिवाळी सरली होती. हवेत थंडीचा जोर हळूहळू वाढला होता. AC कोच असल्याने बाहेरील थंडीचा प्रभाव आज जाणवत नव्हता. थोड्या वेळातच ते दोघे झोपी गेले. पहाटे 7 वाजता रुपेशला जाग आली. खिडकीतून त्याने बाहेर डोकावले. सर्वत्र हिरवळ आणि त्यावर पसरलेली धुक्याची चादर हे मनमोहक दृश्य त्याच्या मनाला एक सुखद आनंद देऊन गेले. त्याने लगेचच रेवतीला उठवले आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते दृश्य साठवून ठेवू लागला. जसजशी ट्रेन पुढे सरकत होती तसतशी अशी अनेक दृश्य त्यांच्या नजरेस पडत होती. दोघेही या सुखांचा मनमुराद आनंद घेत होते. ट्रेन आता कुडाळ स्टेशनला पोहोचली तसे ते खाली उतरले. बाहेर रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवासी आणि रिक्षावाले यांच्यात भाडे आकारणीवरून भावतोल सुरू होता. त्यांनी आधीच कारचे बुकिंग केले होते, त्यामुळे त्यांनी कारच्या ड्रायव्हरला फोन केला. तसा तो लगेच आला, त्यांच्यासमोर हजर झाला. तो देखील त्यांचीच वाट बघत होता. स्मित हास्य करून ड्रायव्हरने त्यांचे स्वागत केले. रुपेशने त्याला त्याचे नाव विचारले तर त्याचे नाव हर्षल आहे आणि तो याच गावात राहतो असे सांगितले. तसेच तो ह्या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबतच असणार होता. हर्षल पुढे होऊन त्यांच्या बॅग उचलू लागला तसे दोघांनी त्याला नको म्हणून सांगितले. कार स्टेशनच्या समोरच उभी होती. हर्षल दोघांना घेऊन कारजवळ गेला. त्याने दरवाजा उघडून दोघांना आत बसण्यास सांगितले. त्याचे सामान मागे ठेवून तो आपल्या जागेवर येऊन बसला. गावातील असून देखील गाडीमध्ये बऱ्याच सुविधा होत्या. हर्षलने गाडीतील गणपतीला नमस्कार करून गाडी सुरू केली. तो अतिशय व्यवस्थित गाडी चालवत होता. सोबतच त्यांना थोडी गावातील माहिती देखील देत होता. 20-25 मिनिटात ते त्यांनी बुक केले असलेल्या हॉटेलपाशी येऊन पोहोचले. छोटे खाणी असले तरी पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा सुखसुविधा त्या हॉटेलमध्ये होत्या. रुपेश आणि रेवतीने आपले सामान घेतले आणि रिसेप्शनवर आले. काउंटरवरील स्टाफने त्यांना त्यांच्या रूमची चावी दिली आणि तेथील एका मुलाला त्यांचे सामान त्यांच्या रूमवर सोडण्यास सांगितले. रुपेशने हर्षलला आजच्या दिवसाच्या वेळापत्रकाविषयी विचारणा केली. त्यावर हर्षलने त्यांचे आजचे दुपारचे जेवण हॉटेलमध्ये असेल आणि संध्याकाळी काही स्थानिक प्रसिद्ध स्थळे फिरवून पुन्हा हॉटेलवर यायचे असे सांगितले. रुपेश आणि रेवती आता आपल्या रूममध्ये आले. हॉटेलने त्यांची रूम सुंदररित्या सजवली होती. आपले सामान व्यवस्थित ठेवून रेवती फ्रेश होण्यास गेली. तोवर रुपेशने फोन करून नाश्ता आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि तो TV पाहू लागला. रेवती बाहेर आल्यावर रुपेश फ्रेश होण्यास गेला. तो बाहेर येईपर्यंत वेटरने कॉफी आणि नाश्ता आणून ठेवला होता. नाश्ता करून झाल्यावर दोघांनी थोडा आराम केला. अखेर प्रवास करून दोघेही दमले होते. दुपारी हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. लज्जतदार जेवणासोबत पारंपरिक
मालवणी पदार्थांची मेजवानी देखील होती. दोघांनी मनसोक्त जेवण्याचा आनंद लुटला आणि आपली रूममध्ये जाऊन झोपी गेले. संध्याकाळी हर्षलच्या फोनने त्याला जाग आली. तो बाहेर त्यांची वाट बघत होता. दोघांना पटपट आवरून घेतले आणि हर्षलसोबत जाण्यास निघाले. हर्षलने त्यांना जवळील समुद्र किनारा, मंडई, माळरान इत्यादी जागा फिरवून पुन्हा हॉटेलला आणून सोडले. आता तो उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा त्यांना नेण्यासाठी येणार होता. हॉटेलमध्ये आल्यावर दोघांनी आपले जेवण आपल्या रूमवरच उरकले आणि उद्याच्या दिवसाची स्वप्ने रंगवीत झोपी गेले. धन्यवाद ही कथेचा भाग ऐकल्याबद्दल. आपल्या कथा आणि स्टोरीज तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा. आणि धन्यवाद तुम्ही ही कथा ऐकल्याबद्दल. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप मोठी इन्स्पिरेशन ठरू शकते.